गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरमध्ये काय झालं? स्लो सँड फिल्टर फिल्ट्रेशन आपण पॉईंट चालू केला होता. फिल्ट्रेशनमध्ये टाईप्स ऑफ फिल्टरमध्ये स्लो सँड फिल्टर हा कम्प्लीट एक्सप्लेनेशन करून झालेला होता. आज आपण रॅपिड सँड फिल्टर बघणार आहोत. रॅपिड सँड फिल्टरमध्ये बघा डायग्राम ऑफ रॅपिड सँड फिल्टर. फाईन सँड लेअर आहे, इनलेट आहे, त्याच्यानंतर इकडं वेस्ट वॉटर. नेक्स्ट मेन फिल्टर्ड कलेक्टिंग पाईप. लास्टला जी पाईप आहे ती मेन फिल्टर कलेक्टिंग पाईप आहे. हा जो टँक आहे, टँकमध्ये जी अरेंजमेंट केली त्याच्यामध्ये फाईन सँड, नंतर मेन फिल्टर कलेक्टिंग पाईप आणि वेस्ट वॉटर. नेक्स्ट बघा, रॅपिड सँड फिल्टर हॅव हाय रेट ऑफ फिल्ट्रेशन, युजली 3000 to 6000 लिटर पर मीटर स्क्वेअर पर हावर. लिटर पर मीटर स्क्वेअर पर हावरला किती आहे? 3000 ते 6000 एवढं रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे. एवढं वॉटर ते फिल्टर करू शकतं. नेक्स्ट आहे कंपोनंट पार्ट्स ऑफ रॅपिड सँड फिल्टर. शॉर्ट फॉर्म आहे त्याचा RSF. फर्स्ट आहे एन्क्लोजर टँक, सेकंड अंडर ड्रेनेज सिस्टीम, थर्ड बेस मटेरियल, फोर्थ फिल्टर मीडिया ऑफ सँड आणि फिफ्थ जो आहे तो अप्युटरन्सेस आहे. जसं आपण स्लो सँड फिल्टरमध्ये कंपोनंट पार्ट्स बघितले तसे रॅपिड सँड फिल्टरचे पण कंपोनंट पार्ट्स बघणार आहोत. नेक्स्ट आहे इफिशियन्सी. जसं इन्क्लोजर टँक स्लो सँड फिल्टरमध्ये होता, सेम लाईक तसं इथं पण अंडर ड्रेनेज सिस्टीम आहे, इथं पण तिकडे पण आहे. ॲज इट इज तुम्ही फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जे एक्सप्लेनेशन दिलं आहे कंपोनंट पार्ट्सचं, सेम याचं पण एक्सप्लेनेशन आहे. नेक्स्ट आहे इफिशियन्सी. बॅक्टेरियल रिमूव्हल इफिशियन्सी इज 90 to 92%. बॅक्टेरियल रिमूव्हल इफिशियन्सी किती आहे? 90 ते 92% एवढ्या बॅक्टेरियाज आपण काय करू शकतो? फिल्ट्रेशनमध्ये किल करू शकतो. नेक्स्ट आहे टेस्ट अँड ओडर इज नॉट रिमूव्ड बाय रॅपिड सँड फिल्टर. टेस्ट आणि ओडर काय रिमूव्ह केला जात नाही. रॅपिड सँड फिल्टरमध्ये टेस्ट आणि ओडर रिमूव्ह केला जात नाही. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस बघा. रेट ऑफ फिल्ट्रेशन इज व्हेरी हाय. रॅपिड सँड फिल्टर आहे त्याच्यामुळे रेट ऑफ फिल्ट्रेशन कसा असणार आहे? हाय आहे. स्लो सँडचा काय आहे? स्लो फिल्ट्रेशन रेट आहे. नेक्स्ट एरिया रिक्वायर्ड फॉर फिल्ट्रेशन इज व्हेरी स्मॉल. एरिया रिक्वायर्ड कसा आहे? स्मॉल आहे. स्लो सँडमध्ये काय आहे? मॅक्सिमम एरिया रिक्वायर्ड लागतो फिल्ट्रेशनसाठी. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस. कॉस्ट इज मोर. कॉस्ट कसं इकॉनॉमिकल नाही आहे हे इक्विपमेंट्स, त्याच्यामुळे काय झालं? कॉस्ट इज मोर. नेक्स्ट पिरियड ऑफ क्लिनिंग इज 2 to 3 days. किती आहे? 2 to 3 days एवढा पिरियड ऑफ क्लिनिंग आहे. नेक्स्ट कंपोनंट पार्ट्स जे आपण आता लिस्ट केले होते इथं, एन्क्लोजर टँक, अंडर ड्रेनेज सिस्टीम, बेस मटेरियल, फिल्टर मीडिया ऑफ सँड अँड अप्युटरन्सेस. एन्क्लोजर टँक. Rectangular shaped tank is made up of concrete or masonry and protected with waterproof material. Next, the depth of tank may be varies from 2.5 to 3.5 meter. किती आहे? 2.5 to 3.5 meter. Next, surface area of tank is 20 to 50 meter square. किती आहे surface area? 20 to 50 meter square. Length to breadth ratio is in between 1.25 to 1.35 एवढा रेशो आहे लेंथ टू ब्रेथ. त्या टँकचा रेशो दिलेला आहे. नेक्स्ट अंडर ड्रेनेज सिस्टीम. अंडर ड्रेनेज सिस्टीम बघा. इन केस ऑफ रॅपिड सँड फिल्टर various types of under drainage can be provided. Second, perforated pipe system, पाईप अँड स्ट्रेनर सिस्टीम. हे अंडर ड्रेनेज सिस्टीमचे दोन टाईप्स आहेत, परफोरेटेड पाईप सिस्टीम आणि पाईप अँड स्ट्रेनर सिस्टीम. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे थर्ड आहे बेस मटेरियल. बेस मटेरियलमध्ये बघा
डेप्थ किती आहे 1.50 mm एवढी डेप्थ आहे त्या बेस मटेरियलची. साईज ऑफ ग्रॅव्हल्स आहेत 12 mm टू 20 mm एवढी ग्रॅव्हल्सची साईज दिलेली आहे. लोअर लेअर जो असतो तो लास्टला जो लेअर असतो लोअर लेअर तो त्याची डेप्थ दिली आहे 150 mm. साईज ऑफ ग्रॅव्हल 20 टू 40 mm. त्याच्या डेप्थ दिलेल्या आहेत 150 mm 150 mm चे एवढे लेयर्स असतात आणि त्या लेयर्समध्ये ग्रॅव्हलची साईज किती असते. फर्स्ट जो डेप्थ आहे 150 mm त्याची आहे 12 टू 20 mm एवढी ग्रॅव्हलची साईज आहे आणि लोअर लेअर जो आहे त्याची ग्रॅव्हलची साईज आहे 20 टू 40 mm. हे जे लेयर्स आहेत त्या डायग्राममध्ये बघा हे जे लेयर्स दिलेले आहेत. लास्ट लेअर जो आहे तो 150 mm एवढ्या डेप्थचा असतो आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हलच्या सायझेस काय केलेले असतात वेगवेगळ्या ग्रॅव्हलच्या सायझेस त्याच्यामध्ये फिल केलेले असतात. नेक्स्ट आहे फिल्टर मीडिया ऑफ सँड. फिल्टर मीडिया ऑफ सँडमध्ये बघा द कोर्स सँड इज युज्ड ॲज ए फिल्टर मीडिया विच इज प्लेस्ड अबाव द ग्रॅव्हल लेअर. ग्रॅव्हल ज्यावेळेस तुमचे टाकून होतात त्याच्यावरती कोणता लेअर द्यायचा फिल्टर मीडियाचा लेअर द्यायचा कोर्स सँड. नेक्स्ट आहे इफेक्टिव्ह साईज ऑफ सँड व्हॅरीज फ्रॉम 0.35 टू 0.6 mm. सँडची साईज दिलेली आहे 0.35 टू 0.6 mm एवढी त्याची साईज दिलेली आहे सँडची. द डेप्थ ऑफ सँड व्हॅरीज फ्रॉम 600 टू 900 mm. डेप्थ किती दिलेली आहे 600 टू 900 mm एवढी त्या सँडची डेप्थ आहे. In this layer, fine sand placed at top and coarse sand is placed at bottom. ज्यावेळेस ग्रॅव्हल्स तुमचे फिल करून होतात त्यावेळेस काय केलं जातं त्याच्यावरती सँड फिल केली जाते. त्याचा जो टॉप लेअर असतो तो फाईन सँड असतो आणि त्याचा जो बॉटम लेअर असतो तो कोर्स सँड असतो. फाईन सँड म्हणजे बारीक सँड असते त्याची साईज छोटी आणि कोर्स सँड म्हणजे मोठ्या साईजची जी सँड असते ती त्याच्या बॉटमला असते. नेक्स्ट आहे अप्युटरन्सेस. वॉश वॉटर टब. अप्युटरन्सेसमध्ये काय आहे वॉश वॉटर टब. द डर्टी वॉटर आफ्टर वॉशिंग ऑफ फिल्टर इज कलेक्टेड इन वॉश वॉटर टब. वॉश वॉटर टब कशासाठी असतो डर्टी वॉटर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तो फिल्टर क्लीन केला जातो त्यातलं जे खराब पाणी आहे ते काय केलं जातं त्याच्यामध्ये त्या टबमध्ये स्टोअर केलं जातं. नेक्स्ट आहे एअर कॉम्प्रेसर. Air compressor are used to agitate the sand grains during washing of filter. एअर कॉम्प्रेसरमध्ये काय केलं जातं वॉशिंग ज्यावेळेस तुमचं फिल्टरचं केलं जातं त्यावेळेस ते एअर कॉम्प्रेसर त्या एअर कॉम्प्रेसरमुळं ते जे सँड असते त्याच्यातली ॲजिटेट केली जाते. कॉम्प्रेस्ड एअर त्याच्यामध्ये पास केलं जातं आणि ती हलवली जाते. ती सँड हलल्यामुळे काय होणार त्याच्यात जे डिपॉझिशन झालं आहे इम्प्युरिटीजचं ते क्लिनिंग होतं. एअर कॉम्प्रेसनं काय करायचं कॉम्प्रेस्ड एअर त्या सँडला द्यायची. दिल्यानंतर काय होणार त्याच्यातले जे इम्प्युरिटीज आहेत किंवा त्यातला डिपॉझिशन झालं आहे ते काय होणार ते इम्प्युरिटीज डिपॉझिशनचं एअरमुळे डिपॉझिशन निघून जाणार आणि तिथं वॉशिंग होणार त्या फिल्टरचं. नेक्स्ट आहे रेट कंट्रोलर. दे आर फिल्ड ॲट द आउटलेट एंड ऑफ इच फिल्टर. रेट कंट्रोलर कंट्रोल करायचा रेट त्या फिल्टरचा रेट जो असतो तो कमी जास्त करण्याचं काम कोण करतं रेट कंट्रोलर. झालं. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण स्लो सँड फिल्टर पाहिलं. या लेक्चरमध्ये रॅपिड सँड फिल्टर आणि स्लो सँड फिल्टरचा डिफरन्स विचारला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. जे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस किंवा त्याचे हे आहेत इफिशियन्सी याच्यावरून तुम्ही त्याचे डिफरन्स बिटवीन लिहू शकता. नेक्स्ट आहे वर्किंग ऑफ फिल्टर. त्या फिल्टरचं ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं हे आपण बघूया. डायग्राम बघा. वॉश वॉटर स्टोरेज टँक. वॉश वॉटर स्टोरेज टँक आहे. त्याच्यानंतर एअर कॉम्प्रेसर युनिट आहे. नंतर वॉश वॉटर टब्स आहेत. वॉल्व्स दिलेले आहेत. वॉल्व नंबर दिलेले आहेत. त्याच्यानंतर सँड मेन ड्रेन आहे सँड. नंतर वॉटर इनकमिंग वॉटरसाठी ही पाईप आहे टँक आहे. त्याच्यानंतर वॉश वॉटर ड्रेन आहे. वॉश वॉटर ड्रेन इकडं आहे. त्याच्यानंतर वॉल्व नंबर 2
4 3 असे वॉल्वला नेमिंग दिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 6 वॉल्व आहे टोटल. वर्किंग बघा. द वर्किंग ऑफ फिल्टर इज स्टार्टेड बाय ऑपरेटिंग द इनलेट वॉल्व which allows the water in filter bed. The working of filter is started by operating the inlet valve. Inlet valve च्या थ्रू काय केलं जातं, त्याचं वर्किंग स्टार्ट होतं. नेक्स्ट, दिस वॉटर पास थ्रू द फिल्टर बेड. ते इनकमिंग वॉटर आहे ते काय केलं जातं, फिल्टर बेड म्हणून पास होतं. नेक्स्ट, ट्रीटेड वॉटर गोज आउट ऑफ फिल्टर बाय ऑपरेटिंग आउटलेट वॉल्व. ट्रीटेड वॉटर काय केलं जातं, फिल्टरमधून पास केलं जातं आणि ते आउटलेट वॉल्व वगैरे पास केलं जातं. आउटलेट वॉल्व वगैरे पास केलं जातं. नेक्स्ट बघा, प्रोसेस. A separate overhead tank is constructed near the filter house to store the water required for backwashing. सेपरेट एक टँक स्टोअर करून कन्स्ट्रक्शन करून ठेवायचं साईटला, त्या फिल्टरच्या ह्याच्या साईटला. काय केलं जातं, बॅकवॉशिंगची प्रोसिजर आहे. बॅकवॉशिंग प्रोसिजर आहे डायग्राममध्ये बघा. बॅकवॉशिंगसाठी मेन ड्रेन आहे, त्याच्यासाठी काय केलं जातं, प्रोसेसमध्ये काय दिलेलं आहे, हे सेपरेट ओव्हरहेड टँक इज कन्स्ट्रक्टेड नियर द फिल्टर हाऊस टू स्टोअर द वॉटर रिक्वायर्ड फॉर बॅकवॉशिंग. बॅकवॉशिंगसाठी क्लिनिंग, बॅकवॉशिंग म्हणजे क्लिनिंग करणं, त्या टँकचं ते क्लिनिंग करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला वॉटर रिक्वायर्ड आहे. त्यासाठी काय करायचं, त्या फिल्टरच्या नियर बाय एक ओव्हरहेड टँक कन्स्ट्रक्शन करून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये वॉटर काय करायचं, स्टोअर करून ठेवायचं. ऑपरेशनमध्ये बघा, बॅकवॉशिंगची प्रोसिजर ॲक्च्युअलमध्ये कशी होती हे ऑपरेशनमध्ये दिलेलं आहे. इनलेट वॉल नंबर 1 विच इज ॲडमिट वॉटर टू फिल्टर इज क्लोज्ड. इनलेट वॉल्व जो आहे, वॉल नंबर 1 विच ॲडमिट्स द वॉटर टू फिल्टर इज क्लोज्ड. वॉल नंबर 1 जो आहे इथला वॉटर इनकमिंग, तो काय करून ठेवायचा, बॅकवॉशिंगच्या वेळेस क्लोज करून ठेवायचा. नेक्स्ट आहे अल्सो आउटलेट वॉल नंबर 2 इज क्लोज्ड. अल्सो आउटलेट वॉल नंबर 2 कुठे आहे, इथं आहे लास्टला. आउटलेट वॉल जो आहे तो काय करून ठेवायचा, 1 आणि 2 क्लोज करून ठेवले. नेक्स्ट आहे वॉल नंबर 5 विच सप्लायज कॉम्प्रेस एअर अँड वॉल नंबर 6 इनलेटिंग वॉश वॉटर आर ओपन. वॉल नंबर 5 आणि 6 काय करून ठेवायचे, ओपन करून ठेवायचे. वॉल नंबर 5 कुठे आहे, वॉल नंबर 5 आणि वॉल नंबर 6 हे दोन्ही काय करायचे, ओपन करायचे. कॉम्प्रेस्ड एअर आतमध्ये आली पाहिजे, क्लिनिंग करायचे त्याचं, त्यावेळेस वॉश वॉटर वॉल्व आणि कॉम्प्रेस्ड एअर वॉल्व ओपन करायचे. 1 आणि 2 क्लोज करायचा, 5 आणि 6 ओपन करून ठेवायचं. नेक्स्ट आहे द एअर अँड वॉश वॉटर आर फोर्स्ड इन अँड अपवर्ड डायरेक्शन फ्रॉम अंडर ड्रेनेज थ्रू ग्रॅव्हल्स अँड सँड. एअर आणि वॉटर काय होणार, इनकमिंग येणार आतमध्ये. आफ्टर रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एअर सप्लाय द एअर इनलेट वॉल्व नंबर 5 इज क्लोज्ड. ज्यावेळेस तुम्हाला जेवढी सफिशियंट एअर आहे तेवढे आल्यानंतर तो काय करायचा, वॉल नंबर 5 क्लोज करून ठेवायचा. द डर्टी ऑर इम्प्युअर वॉटर विच इज कम आफ्टर क्लिनिंग overflows into wash water tub is removed by opening the wall number 4. वॉल नंबर 4 कुठं आहे, इथं. ज्यावेळेस क्लिनिंग झालं त्यावेळेस इथं डर्टी वॉटर येणार आणि त्यावेळेस काय होणार, वॉल नंबर 4 काय करायचा, ओपन करायचा आणि ह्या वॉश वॉटर ड्रेनमध्ये ते जे वॉटर डर्टी वॉटर आहे ते काय करून ठेवायचं, स्टोअर करून ठेवायचं. नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ वॉशिंग टेक्स 2 to 5 minutes. 2 to 5 मिनिट्समध्ये वॉशिंगची प्रोसेस कंप्लीट होते. आफ्टर वॉशिंग रिस्पेक्टिव्ह वॉल्व आर क्लोज्ड एक्सपेक्ट ड्रेन वॉल नंबर 4. ज्यावेळेस क्लिनिंग कंप्लीट होतं त्यावेळेस काय करायचं, वॉल नंबर 4 आहे तो काय करून ठेवायचा, क्लोज करून ठेवायचा. सॉरी, आफ्टर वॉशिंग रिस्पेक्टिव्ह वॉल्व आर क्लोज्ड एक्सपेक्ट ड्रेन वॉल्व नंबर 4. वॉल नंबर 4 तेवढा क्लोज ठेवायचा आणि बाकी सगळे वॉल काय करून ठेवायचे, क्लोज करून ठेवायचे. Thus when wall number 1 and 2 are open,
open and all other walls are closed in condition. वॉल नंबर 1 आणि 2 ओपन करून ठेवायचे. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल वर्किंग करता त्यावेळेस 1 आणि 2 ओपन करून ठेवायचे, बाकी सगळे काय करायचे, क्लोज करून ठेवायचे. दिस मीन द फिल्टर इज ऑपरेटिंग ऑन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सगळे 1 आणि 2 ओपन करून ठेवले आणि बाकी सगळे क्लोज केले त्यावेळेस तुमचा फिल्टर काय आहे, वर्किंगमध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता. आपण इथं स्टॉप करूयात. Remaining part we will discuss in next lecture.